नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन पॉईंट बघणार आहे, तो म्हणजे कार मूव्हिंग ऑन ए कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह ब्रिज. काय म्हणतो मी? एक कार मूव्हिंग ऑन ए कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह ब्रिज. मग आता बघा, आपण फर्स्ट पार्टमध्ये डिस्कस करूया ऑन ए कॉन्व्हेक्स ब्रिज. कुठल्या ब्रिजवर? कॉन्व्हेक्स ब्रिज. तर इथे हा ड्रॉ केलेला जो ब्रिज आहे तो कॉन्व्हेक्स ब्रिज आहे. कुठला ब्रिज आहे? कॉन्व्हेक्स ब्रिज. आणि त्या कॉन्व्हेक्स ब्रिजचा हा जो कॅपिटल आर आहे, हा कॅपिटल आर म्हणजे त्याचा काय? रेडियस ऑफ कर्वेचर. कोण आहे तो? रेडियस ऑफ कर्वेचर. मग आता आपण डिस्कस करूया. बघा, सध्याच्या इन्स्टंटला ही कार जी आहे कॉन्व्हेक्स ब्रिजवर, ती ह्या पोझिशनला आहे. ओके, ह्या पोझिशनला आहे. म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर पासची लाईन आणि सध्याची त्याची पोझिशन ह्यांच्यामधला अँगल किती? थीटा. किती अँगल? थीटा. आता कारच्या बाबतीत डिस्कस करूया. तर कारवर दोन फोर्सेस ऍक्ट झालेत. किती फोर्सेस ऍक्ट झालेत? दोन. एक म्हणजे वेट ऑफ द कार. काय? वेट ऑफ द कार तो कसा आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे हा mg जो आहे वेट ऑफ द कार, तो कसा आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके. दुसरा फोर्स ऍक्ट झालाय तो म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन नेहमी कशी असते? सरफेसला परपेंडिक्युलर. तर ही नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे दोन फोर्सेस ऍक्ट झालेत. एक म्हणजे वेट ऑफ द कार mg व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि दुसरा नॉर्मल रिॲक्शन. ओके. आता इथे आपण काय करतोय बघा, इथे ह्या वेटला आपण दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह करणार आहे. किती कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह करणार आहे? दोन. एक कंपोनेंट अलॉंग द रेडियस असेल, हा एक कंपोनेंट झाला. आणि दुसरा हा कंपोनेंट. जर बघा हा अँगल थीटा असेल तर हा अँगल पण किती झाला? थीटा. मग आपल्याला माहिती आहे थीटाच्या ऍडजेसंटला कुठला कंपोनेंट? तो कॉस. म्हणजेच हा कंपोनेंट काय असेल? mg कॉस थीटा. ओके, समजलंय? मग राहिलेला दुसरा हा कुठला असेल? mg साइन थीटा. तर इथपर्यंतची तुमची गोष्ट लक्षात आली असेल. आपण वेटला रिझॉल्व्ह केले दोन कंपोनेंट मध्ये. एक mg कॉस थीटा अलॉंग द रेडियस, आणि तो पण कुठे? डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. कॉन्व्हेक्स ब्रिजला जर आपण कंप्लीट जर ड्रॉ केला तर तो एक सर्कलच आहे. म्हणजे सध्या कार कुठल्या मोशन मध्ये? सर्क्युलर मोशन मध्येच आहे. कुठल्या मोशन मध्ये? सर्क्युलर. आणि दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आलाय तो म्हणजे कुठला आहे? mg साइन थीटा. ओके. तर ह्या दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह केल्यानंतर आपण एक इक्वेशन तयार करूया. बघा, कार कॉन्व्हेक्स ब्रिज वरून चालली आहे म्हणजेच ती सर्क्युलर मोशन मध्ये. ओके. आणि सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजेच तिला कुठला फोर्स असणार आहे? तर सेंट्रिपिटल फोर्स. तर हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे mv²/r, हा कुणामुळे मिळतो आपल्याला? तर mg कॉस थीटा, म्हणजे ज्याची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे, त्यातून आपण कुणाला मायनस करणार आहे? n. म्हणजे mg कॉस थीटा मायनस n इज इक्वल टू mv²/r. तर आपल्याला हे इक्वेशन मिळाले. आले लक्षात? म्हणजे mg कॉस थीटा मायनस n, mg cos theta minus n is provide the necessary centripetal force for a performing circular motion. तर ह्याच्यावरून आपण म्हणजे ह्याच इक्वेशन वरून आपण कारवरच्या नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू काढली. बघा, कारवरच्या नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू काय येते? n इज इक्वल टू mg cos theta. n ला इकडे पाठवला मी. ओके, पॉझिटिव्ह होईल म्हणजे mv² इकडे येईल म्हणजे मायनस होईल. म्हणजेच काय आलं? n इज इक्वल टू mg cos theta मायनस mv²/r. तर ह्या इक्वेशन वरून तुमच्या लक्षात येईल की सध्या कारची जी नॉर्मल रिॲक्शन आहे ना, ती कारची नॉर्मल रिॲक्शन लेस दॅन mg आहे. बघा, नॉर्मल रिॲक्शन ऑन द कार इज लेस दॅन वेट ऑफ द कार. येते लक्षात? यांची व्हॅल्यू काय? mg cos थीटा मायनस mv²/r. म्हणजेच हे इक्वेशन आपल्याला इंडिकेट काय करतंय? सध्या कारवरचं जे नॉर्मल रिॲक्शन आहे ते कसं आहे? लेस दॅन वेट ऑफ द कार. ह्याच्याबद्दलचं एक्झाम्पल आपण पुढे आल्यानंतर डिस्कस करणार आहे, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. ओके. आता बघा, कधीतरी तुम्ही असं कॉन्व्हेक्स ब्रिजवरून म्हणजे स्पीड ब्रेकरवरून ब्रिजवरून गेला असाल, आणि जर तुम्ही मॅक्झिमम स्पीडने गेला तर थोडंसं असं जम्प झाल्यासारखं आपल्याला वाटतं. त्या कॉन्व्हेक्स ब्रिजवरून थोडंसं जम्प झाल्यासारखं वाटतं. मग ज्यावेळी जम्प होतो, बघा, ज्यावेळी जम्प होतं त्यावेळी
आपल्या कारचं किंवा आपल्या टू व्हीलरवर असेल आपण समजा, तर त्यावेळी होतंय काय नेमकं, तर तुमच्या गाडीचं म्हणजे कारचं आणि रोडच्या सरफेसचं कॉन्टॅक्ट काय होतंय, लूज होतंय. जर रोडच्या सरफेसचं आणि कारचं जर कॉन्टॅक्ट लूज झालं तर ह्याचाच अर्थ नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती असेल, तर नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू एकतर 0 तरी असेल किंवा ग्रेटर दॅन 0. म्हणजे आपण जर ही कंडिशन घेतली, आपण काय म्हणतोय, कॉन्व्हेक्स ब्रिजवरून चाललंय आणि त्यावेळी काय झालंय, रोडच्या सरफेस बरोबर कारचं कॉन्टॅक्ट काय झालंय, लूज झालंय, कॉन्टॅक्ट काय झालंय, फिनिश झालंय. त्यावेळी आपण काय म्हणू शकतो, नॉर्मल रिएक्शन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आलं लक्षात. मग जर कॉन्टॅक्टच लूज झाला, पण मला प्रश्न असा पाहिजे, म्हणजे मला अशी व्हॅल्यू हवी आहे की अशी वेलॉसिटी हवी आहे, मॅक्झिमम वेलॉसिटी, की त्या वेलॉसिटीने जर मी कॉन्व्हेक्स ब्रिजवरून कार घेऊन गेलो आणि त्या वेलॉसिटीने घेऊन गेलो तरी मात्र माझा रोडच्या सरफेस बरोबरचा कॉन्टॅक्ट काय होत नाही, लूज होत नाही. म्हणजे टू अवॉइड द लूज द कॉन्टॅक्ट बिटवीन सरफेस ऑफ रोड अँड कार. लक्षात येते. मग मला अशी मॅक्झिमम वेलॉसिटी काढायची की ज्या वेलॉसिटीमुळे रोडचा सरफेस आणि कार ह्यांच्यामधला कॉन्टॅक्ट काय होणार नाही, लूज होणार नाही आणि सेफली तुमची कार ह्या कॉन्व्हेक्स ब्रिजवरून जाईल, अशी जंप होणार नाही. मग ती वेलॉसिटी मला काढायची. मग त्यासाठी मी इनिशियल कंडिशन काय घेतोय, नॉर्मल रिएक्शन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मग मी जर नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू जर 0 कन्सिडर केली तर हेच इक्वेशन मला काय मिळेल, mg cos θ मायनस mv² अपॉन r इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. येते लक्षात. mg cos θ मायनस mv² अपॉन r, ओके, इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे इक्वेशन मला मिळालं. मग आता हा जो सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू मायनस mv² अपॉन r, त्याला मी तिकडे नेतो. म्हणजेच काय मिळालं मला, mg cos θ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू mv² अपॉन r. ओके. मग आता इथे काय होईल, m गेट कॅन्सल, m कॅन्सल झाला. मी हा r ला इकडे पाठवतो आणि v ला तिकडेच पाठवतो. म्हणजे साईन बघा चेंज झाली, मी v² इकडे लिहिलंय त्याच्यामुळे. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं, v² इज लेस दॅन ऑर इक्वल टू, हे महत्वाचं आहे, v² इज लेस दॅन ऑर इक्वल टू rg cos θ. आलंय लक्षात. काय आले, v² इज लेस दॅन ऑर इक्वल टू rg cos θ ही व्हॅल्यू आली. मग ह्याचा दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला काय मिळेल, v लेस दॅन ऑर इक्वल टू रूट rg cos θ. काय व्हॅल्यू मिळाली वेलॉसिटीची, v लेस दॅन ऑर इक्वल टू rg cos θ. म्हणजेच तुमची व्हॅल्यू जर, म्हणजे आपण मॅक्झिमम व्हॅल्यू डिस्कस करत होतो, जर तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असेल, रूट rg cos θ, किंवा तुमची व्हॅल्यू ह्या मॅक्झिमम वेलॉसिटी पेक्षा जर कमी असेल तर तुमची कार ही कॉन्व्हेक्स रोडवरून अशी सेफली मूव्ह होईल. कुठलाही कॉन्टॅक्ट लूज होणार नाही, कुठलीही तुमची कार कुठल्याही परिस्थितीत जंप करणार नाही. तुम्ही कॉन्व्हेक्स ब्रिजवरून काय होईल, तुम्ही मूव्ह होऊ शकता. किती मॅक्झिमम वेलॉसिटी, v max इज इक्वल टू रूट rg cos θ. आलंय लक्षात तुमच्या. ओके. आता हा पॉइंट, ही वेलॉसिटी फार महत्वाची आहे. ओके. म्हणजेच आपल्याला लक्षात येते की ही मॅक्झिमम वेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, तर थिटावर. मी इथे कॅपिटल आर च्या जागी स्मॉल आर लिहितो, कारण की आता आपण इथे सगळ्या ठिकाणी स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर लिहिले, म्हणून मी इथे स्मॉल आर म्हणतो, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ कॉन्व्हेक्स ब्रिज. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द मॅक्झिमम वेलॉसिटी ॲट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ब्रिज. म्हणजे ही कार जर ह्या टॉपला आली, कॉन्व्हेक्स ब्रिजच्या टॉपला आली, तर त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी किती असेल. बघा, इथे कार असताना अँगल किती आहे, थिटा. आता कार अशी मूव्ह होत 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 टॉप पोझिशनला आली तर ह्या थिटाची व्हॅल्यू किती होईल, ह्या थिटाची व्हॅल्यू इथे असेल 0 डिग्री. टॉप पोझिशनला येईल त्यावेळी थिटाची व्हॅल्यू किती असेल, 0 डिग्री. आणि आपल्याला माहिती आहे कॉस 0 हा मॅक्झिमम असतो, मॅक्झिमम म्हणजेच किती असतो, 1. मग कॉस 0 किती झाला, 1 झाला. म्हणजेच वेलॉसिटी ॲट द टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ब्रिज इज, मग मॅक्झिमम वेलॉसिटी किती असेल टॉपला, रूट rg. किती असेल व्हॅल्यू, रूट rg. आलंय लक्षात. हे म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटी ॲट द टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ब्रिज v max इज इक्वल टू रूट rg. आलंय लक्षात. तर बघा, परत एकदा बघा, काय म्हटलं आपण, कॉन्व्हेक्स ब्रिज आहे ज्याचा रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे, r.
सध्या ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशन बरोबर इथे किती अँगल झालाय, थिटा. मग ह्या कारवर दोन फोर्स ऍक्ट झालेत, वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड, दुसरा नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू द सरफेस. मग आपण ह्या वेटला रिझॉल्व केलं, हा जर अँगल थिटा असेल तर हा थिटा, म्हणजे इथे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल एक कंपोनेंट मिळाला mg कॉस थिटा, आणि इथे हॉरिझॉन्टलला बॅक साईडला आपल्याला काय मिळालं, mg साइन थिटा. मग आपण ह्या व्हर्टिकल लाईनचं इक्वेशन बघा, काय mg कॉस थिटा, म्हणजे ज्याची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे तो mg कॉस थिटा मायनस n. हे काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, इट प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r. त्याच्यामुळे तुमची कार काय करेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. मग त्याच्यावरून नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू आली n इज इक्वल टू mg कॉस थिटा मायनस mv स्क्वेअर अपॉन r. हे इक्वेशन आपल्याला काय सांगते, ज्यावेळी तुमची कार कॉन्व्हेक्स ब्रिज वरून मूव्ह होईल त्यावेळी तुमच्या कारचं नॉर्मल रिएक्शन हे काय असेल, लेस दॅन वेट ऑफ द कार. नॉर्मल रिएक्शन काय असेल, लेस दॅन वेट ऑफ द कार. ओके. पण आता आपल्याला अशी वेलॉसिटी काढायची, फाइंड आउट करायची होती की त्या वेलॉसिटीने जर समजा आपण कॉन्व्हेक्स ब्रिज वरून गेलो तर तुमची कार जम्प करणार नाही, तुमच्या कारचा कॉन्टॅक्ट रोडच्या सरफेस बरोबरचं कॉन्टॅक्ट त्याचं लूज होणार नाही, अशी आपल्याला वेलॉसिटी काढायची. मग त्यासाठी आपण काय म्हटलो, जर सपोज एक अशी क्रिटिकल कंडिशन आहे की त्यावेळी तुमची नॉर्मल रिएक्शन काय असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मग त्यावेळी तुम्हाला काय मिळेल, हेच इक्वेशन काय मिळेल, mg कॉस थिटा मायनस mv स्क्वेअर अपॉन r ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मग mv स्क्वेअर अपॉन r ला तिकडे पाठवलं, मग आपल्याला वेलॉसिटीचं इक्वेशन मिळालं. वेलॉसिटीचं महत्वाचं इथे काय, लेस दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे जास्तीत जास्त किती असेल व्हॅल्यू, रूट आर जी कॉस थिटा, आणि त्याच्यापेक्षा तुमची व्हॅल्यू जर कमी असेल, म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्यू किती पाहिजे, वेलॉसिटी किती हवी, रूट आर जी कॉस थिटा, किंवा त्यापेक्षा जर कमी वेलॉसिटी असेल तर तुमची गाडी विदाउट लुझिंग द कॉन्टॅक्ट बिटवीन द कार अँड सरफेस इट मुव्हिंग अलॉंग द कॉन्व्हेक्स ब्रिज. तर तुमच्या लक्षात आलं असेल कॉन्व्हेक्स ब्रिज. हवा असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा. ओके. तर आपण आता नेक्स्ट बघूया कॉन्केव्ह ब्रिज. मगाशी आपण बघितलं कॉन्व्हेक्स ब्रिज, आता आपण काय बघणार आहे, कॉन्केव्ह ब्रिज. जर समजा ह्या कॉन्केव्ह ब्रिज वरून कार चालली आहे, ओके, तर बघा इथून कुठूनही जात असताना तुमच्या लक्षात येईल कधीच तुमचा कारचा आणि रोडच्या सरफेसचा कॉन्टॅक्ट लूज होणार नाही. ओके. म्हणून इथे तो विषयच येत नाही की नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होईल, इथे कायम तुमची कार ही रोडच्या सरफेस बरोबर काय राहील, कॉन्टॅक्टमध्ये राहील, म्हणजे तो विषयच येत नाही. फक्त आपल्याला इथे डिस्कस करायचं ते म्हणजे कारच्या नॉर्मल रिॲक्शन बद्दल. कुणाबद्दल डिस्कशन करायचंय, कारच्या नॉर्मल रिॲक्शन बद्दल. ओके. तर आता हा कॉन्केव्ह ब्रिज आहे आणि हा कॉन्केव्ह ब्रिजचा सेंटर आहे ओ, म्हणजे हे डिस्टन्स झालं रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ कॉन्केव्ह ब्रिज. आल्या लक्षात. सध्या ह्या पोझिशनला कार आहे म्हणून ह्या दोघांमधला जो अँगल आहे तो अँगल आपण किती घेतला, थिटा. ओके. ह्या कारवर दोन फोर्स ऍक्ट झालेत, मगाशी जे सांगितलं तेच. एक फोर्स ऍक्ट झालाय तो म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे वेट ऑफ द कार. दुसरा ऍक्ट झालाय तो म्हणजे नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू द सरफेस. ओके. असे दोन फोर्सेस ऍक्ट झाले. मग आता हा जो वेट आहे mg, ह्याला आपण दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह करणार आहे. एक म्हणजे कॉन्केव्ह ब्रिजला असा टँजेन्शियल एक असा कंपोनेंट आहे, आणि एक म्हणजे इकडे येईल रेडियली आउटवर्ड असा एक दुसरा कंपोनेंट येईल. जर समजा ह्या व्हर्टिकल लाईन आणि ह्याच्यामधला अँगल जर थिटा असेल तर ह्या व्हर्टिकलमध्ये आणि ह्याच्यामध्ये पण अँगल काय असेल, थिटा. मग आपल्याला माहिती आहे थिटाच्या ॲडजस्टंटला कंपोनेंट काय येतो, कॉस, म्हणजे हा काय झाला mg कॉस थिटा, आणि हा कोण झाला mg साइन थिटा. आल्या लक्षात. म्हणजे दोन कंपोनेंट मध्ये आपण रिझॉल्व्ह केलं. आता बघा ह्या लाईनचं जर आपण इक्वेशन तयार केलं तर बघा जरी कॉन्केव्ह ब्रिज वरून चालली असली तरी ह्या कॉन्केव्ह ब्रिजला जर ड्रॉ केला तर तो एक सर्कलच होतं. म्हणजे इथे सुद्धा कारची कुठली मोशन चालू आहे, सर्क्युलर मोशन. म्हणजे त्याला कुणाची गरज आहे, सेंट्रिपिटल फोर्सची. मग इथे बघा n म्हणजे नॉर्मल रिएक्शन कुठे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे आपण इक्वेशन काय लिहिणार आहे, n मायनस mg कॉस थिटा, n मायनस mg कॉस थिटा.
तर हे काय प्रोव्हाइड करतात, इट प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, n इज इक्वल टू mg n मायनस mg cos थिटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. मग आपण हे नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. म्हणजे n ची व्हॅल्यू काय, n इज इक्वल टू mg cos थिटा प्लस mv स्क्वेअर अपॉन आर. आता बघा तुमच्या मगाशी सांगितलेली गोष्ट लक्षात असेल तर तुम्हाला चांगलं आठवेल, कॉन्व्हेक्स ब्रिजवर नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काय होती, ती mg cos थिटा मायनस mv स्क्वेअर अपॉन आर. आणि कॉन्केव्ह ब्रिजवरती व्हॅल्यू काय येते, mg cos थिटा प्लस mv स्क्वेअर अपॉन आर. म्हणून मी मगाशी म्हटलेलो की कॉन्व्हेक्स ब्रिज जर असेल तर कॉन्व्हेक्स साठी, हे मी कॉन्व्हेक्स साठी लिहितोय, कॉन्व्हेक्स ब्रिज मध्ये नॉर्मल रिएक्शन ही काय असते, लेस दॅन वेट ऑफ द कार. कारण की तिथे काय होता, mg cos थिटा मायनस mv स्क्वेअर अपॉन आर. आता इथे कॉन्केव्ह आहे, मग कॉन्केव्ह ब्रिज जर असेल, कुठला ब्रिज असेल, कॉन्केव्ह ब्रिज जर असेल तर तुमची नॉर्मल रिएक्शन ही काय असते, ग्रेटर दॅन वेट ऑफ द कार. काय असते, ग्रेटर दॅन वेट ऑफ द कार. कारण की इथे व्हॅल्यू काय येणार आहे, mg cos थिटा प्लस mv स्क्वेअर अपॉन आर. आलंय लक्षात. तर हे झालं कॉन्व्हेक्स ब्रिज आणि कॉन्केव्ह ब्रिज बद्दल. तर आता आपण एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह ब्रिज मधलं बरंचसं डिटेलिंग तुम्हाला समजून जाईल. बघा आता इथे एक कॉन्व्हेक्स ब्रिज आहे. ओके, हा कुठला ब्रिज आहे, कॉन्व्हेक्स ब्रिज आहे, ज्याचा रेडियस ऑफ कर्वेचर आहे कॅपिटल आर. त्याच्यानंतर लगेच कॉन्केव्ह ब्रिज आलाय, ज्याचा रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा आर आहे. म्हणजे दोघांचा रेडियस ऑफ कर्वेचर कसं आहे, सेम. त्याच्यानंतर परत स्ट्रेट रोड आलाय, परत कुठला रोड आलाय, स्ट्रेट रोड. आणि परत एक स्मॉल कॉन्व्हेक्स ब्रिज आलाय. मग आता मी पॉइंटला नाव देतो, ए बी सी डी ई एफ, अशा वेगवेगळ्या पॉइंटला नाव देतो. बघा लक्षात येते, कॉन्व्हेक्स ब्रिज आहे, नंतर कॉन्केव्ह ब्रिज आहे, नंतर स्ट्रेट लाईन आहे, मी इथे एफ म्हणतो आणि इथे तर नंतर स्ट्रेट आहे, नंतर थोडासा कॉन्व्हेक्स ब्रिज आहे. आता ह्याच्याबद्दलचे थोडे थोडे प्रश्न विचारतो मी. बघा, जर मला विचारलं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ नॉर्मल रिएक्शन ॲट पॉइंट बी, ॲट पॉइंट डी अँड ॲट पॉइंट एफ. मला कुठले कुठले विचारले, नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू विचारली ॲट पॉइंट बी, ओके, ॲट पॉइंट डी अँड ॲट पॉइंट एफ. आणि ह्या प्रत्येक नॉर्मल रिएक्शनच्या व्हॅल्यूला कम्पेअर करायचे आणि कुठे नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू जास्त असेल आणि कुठे नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू कमी असेल हे मला फक्त कम्पेअर करून सांगायचं आहे. आलंय लक्षात. मग बघा आता इथे जर टॉप पोझिशनला असेल, आता मी कारचे काय डायग्राम काढत बसत नाही, पण आपल्याला माहिती आहे नॉर्मल रिएक्शन अपवर्ड असेल, कारचा वेट डाऊनवर्ड असेल. ओके, म्हणजेच मला इक्वेशन काय मिळेल, जो वेक्टर टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे त्याला मी पहिल्यांदा घेणार. म्हणजे काय इक्वेशन मिळालं, mg मायनस एन. बघा mg मायनस एन इज इक्वल टू काय मिळाला मला, mv स्क्वेअर अपॉन आर. म्हणजेच नॉर्मल रिएक्शन ॲट पॉइंट बी मला काय मिळतोय, तर बघा ह्या एनला इकडे पाठवला आणि ह्याला इकडे पाठवला तर काय होईल, mg मायनस mv स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर. ह्याला आपण रेडियस ऑफ कर्वेचरला कॅपिटल आर म्हणतो. आले लक्षात. म्हणजे नॉर्मल रिएक्शन ॲट पॉइंट बी मला काय मिळालं, nb इज इक्वल टू mg मायनस mv स्क्वेअर अपॉन आर. इथे काय मिळेल मला, तर नॉर्मल रिएक्शन वरती असेल, बरोबर आहे, डी पॉइंटला वेट डाऊनवर्ड असेल. म्हणजेच इक्वेशन काय मिळेल इथे, नॉर्मल रिएक्शन म्हणजे बघा इथे काय मिळेल, नॉर्मल रिएक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल मायनस mg इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर. दोघांचा रेडियस ऑफ कर्वेचर सेम आहे. म्हणजेच नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काय मिळेल, तर नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू मिळेल mg प्लस mv स्क्वेअर अपॉन आर. बघा काय मिळाली व्हॅल्यू, mg प्लस mv स्क्वेअर अपॉन आर. हे ॲट पॉइंट डी. बघा बी च्या इथे काय, mg मायनस mv स्क्वेअर अपॉन आर.
डीच्या तिथे काय mg प्लस mv²/r. दोघांना जर कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येते की डी पॉईंटच्या तिथे नॉर्मल रिएक्शन काय झाली, वाढली आहे, आणि बी पॉईंटच्या तिथली नॉर्मल रिएक्शन डीच्या कम्पॅरेटिव्ह कशी, कमी. आता तिसरा पॉईंट आपल्याला विचारला एफ. मग एफच्या तिथे काय असणार आहे, तर स्ट्रेट रोडच आहे ना. स्ट्रेट रोड असेल तर नॉर्मल रिएक्शन वरती, वेट डाऊनवर्ड, म्हणजे इथे इक्वेशन फक्त काय मिळेल, एन इज इक्वल टू mg. लक्षात आलं. मग तिघांना जर कम्पेअर केलं तर आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात कमी नॉर्मल रिएक्शन कुठे, तर बी पॉइंटला आहे, म्हणजे mg मायनस mv²/r. आणि सगळ्यात जास्त कुठे, डी पॉइंटला. म्हणून मी असं लिहितो, नॉर्मल रिएक्शन ऍट पॉइंट डी इज ग्रेटर दॅन, बघा इज ग्रेटर दॅन कुणापेक्षा ग्रेटर आहे, तर ह्या mg पेक्षा जास्त आहे ना, mg प्लस mv²/r. म्हणजेच ऍट पॉइंट एफ, नॉर्मल रिएक्शन ऍट पॉइंट एफ. आणि ह्या mg मधून mv² मायनस केला, म्हणजे ही नॉर्मल रिएक्शन ही कुणापेक्षा ग्रेटर आहे, तर नॉर्मल रिएक्शन ऍट पॉइंट बी. लक्षात आले. म्हणजे डीच्या तिथे, म्हणजे बघा कॉन्केव्ह ब्रिज जर असेल तर त्याच्या बॉटमला नॉर्मल रिएक्शन ही काही जास्त, जर कॉन्व्हेक्स ब्रिज असेल तर त्याच्या टॉपला नॉर्मल रिएक्शन काही कमी, आणि स्ट्रेट रोड ही मिड पोझिशनची केसी. लक्षात आले. म्हणजेच एन डी नॉर्मल रिएक्शन ऍट पॉइंट डी इज ग्रेटर दॅन एफ इज ग्रेटर दॅन बी. लक्षात आले हा प्रश्न. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन एक विचारतो, हे नोट डाऊन करून घ्या, चालू मध्येच लिहून घ्या. चांगला एक बेस्ट एक्झाम्पल आहे रोडच्या बद्दलचं. आता सपोज मी तुम्हाला विचारलं की ऍट पॉइंट बी, ऍट पॉइंट डी, ऍट पॉइंट एफ आणि ऍट पॉइंट जी इथे तुमची व्हेइकल असेल, कार असेल, ती स्लिप होईल का, स्लाइड होईल का. तर बघा प्रॅक्टिकली विचार केला तर ते होणार नाहीये. ओके. कॉन्केव्हच्या तर बाबतीत होणं शक्यच नाही. ओके. कॉन्व्हेक्सला सुद्धा इथे टॉप पोझिशनला तुमचे कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठीच मुळात तुम्ही काय घेताय, व्ही मॅक्स इज इक्वल टू रूट आर जी. म्हणजे इथे सुद्धा स्लिप होण्याचा चान्स नाही. इथे तर स्ट्रेट रोड आहे, म्हणजे इथे सुद्धा स्लिप होणार नाही. ओके. मी स्टँडर्ड कंडिशनला म्हणतोय. पण जर समजा मी इथून बघितलं तर कॉन्व्हेक्स ब्रिज मधून खाली उतरताना आणि इथे येताना तर एवढ्या पोर्शन मध्ये तुमची, म्हणजे ह्या सी पॉइंटच्या जवळपास तुमची कार काय करू शकते, स्लिप करू शकते. जर तुम्ही कॉन्स्टंट स्पीडने जर गेला तर तुमची कार काय करू शकते, स्लिप करू शकते. मग कारचे जो टायर आहे आणि रोड ह्यांच्यामध्ये कुठला फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. मग तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन जर विचारला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऍट पॉइंट सी. सी पॉइंटच्या तिथे स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काय. तर बघा कार इथे आहे, समजा अशी आहे, एवढी तर हॉरिझॉन्टल होणार नाही, पण आता डायग्राम मध्ये आली म्हणून मी. तर इथे काय असेल, नॉर्मल रिएक्शन. इथे कोण असेल, इथे तुमचा वेट डाऊनवर्ड mg, आणि इथे दुसरा कंपोनेंट असेल. ऍक्च्युअली ही व्हॅल्यू अशी आली पाहिजे. तर नॉर्मल रिएक्शन इकडे, इकडे एक कंपोनेंट असेल. हे मी रफ करतो, तुम्ही लिहून घेतला असालच. तर इथे वेट तुमचा डाऊनवर्ड mg, म्हणजे इथे कोण असेल बघा, हा जर अँगल थीटा असेल तर हा अँगल किती झाला, थीटा. म्हणजे हा काय झाला, mg कॉस थीटा. आणि इथे टँजेन्शियल जो असेल तो कोण असेल, mg साइन थीटा. मग तुमची कार ह्या बाजूला जर स्लिप होत असेल तर आपल्याला माहिती आहे, ह्या बाजूला जर स्लिप होत असेल तर फ्रिक्शन फोर्स हा कसा असेल, त्याच्या अपोजिट, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स असा असेल. मग तुम्हाला व्हॅल्यू काय विचारली, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स, एफएस. म्हणजेच एफएस इज इक्वल टू कोण असेल, mg साइन थीटा. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू काय आली, एफएस इज इक्वल टू mg साइन थीटा. तर हा झाला दुसरा प्रश्न. आल्या लक्षात. आता मी तिसरा प्रश्न विचारतो, व्हॉट इज, असा मी प्रश्न विचारतो, कम्पेअर द व्हॅल्यू ऑफ नॉर्मल रिएक्शन, कम्पेअर द व्हॅल्यू ऑफ नॉर्मल रिएक्शन ऍट पॉइंट बी अँड ऍट पॉइंट जी. बी पॉइंटच्या तिथले आणि जी पॉइंटच्या तिथले नॉर्मल रिएक्शन कम्पेअर करा असं म्हटलं. तर इथे नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काय येईल, आता मगाशी फॉर्म्युला लिहिलेला होता बघा, काय येईल इथे नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू, तर एन इज इक्वल टू mg मायनस mv² अपॉन कॅपिटल आर. ह्याचा रेडियस ऑफ कर्वेचर किती, कॅपिटल आर. ही कुठल्या, बी पॉइंटच्या तिथे.
आता जी पॉईंटच्या तिथे विचारलं ह्याचा रेडियस ऑफ कर्वेचर समजा स्मॉल आर, बरोबर. कॅपिटल आर पेक्षा ही व्हॅल्यू कशी आहे, स्मॉल. मग इथे काय व्हॅल्यू आहे, तर एन जी इज इक्वल टू एम जी मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन स्मॉल आर. तर ह्या दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले. आले लक्षात. मग आता बघा इथे काय हे समजणं महत्वाचं. आपल्याला नॉर्मल रिएक्शन कम्पेअर करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं, एन बी ग्रेटर दॅन एन जी का एन जी ग्रेटर दॅन एन बी हे आपल्याला फाइंड आउट करायचं. मग इथे एम जी म्हणजे वेट आहे, ओके. कार तो दोन्ही ठिकाणी सेम आहे म्हणजे ही व्हॅल्यू तो कॉन्स्टंट राहते, ओके. वेलॉसिटी पण आपण सेम घेऊया. राहिला प्रश्न फक्त रेडियस ऑफ कर्वेचरचा. आता कॅपिटल आर हा कसा आहे, ग्रेटर दॅन स्मॉल आर आहे, बरोबर. मग बघा जर तुमची रेडियस जर कमी झाला म्हणजे डिनॉमिनेटर जर कमी झाला, लक्षात येतंय, छेदातली गोष्ट जर कमी झाली तर ही येणारी गोष्ट कशी येणार आहे, येणारा भागाकार कसा येणार आहे, आन्सर काय येणार आहे तुमचं, तर आन्सर तुमचं काहीतरी मोठी व्हॅल्यूच येणार आहे. म्हणजे इथे सुद्धा एम जी आहे, इथे सुद्धा एम जी आहे. इथे व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे, डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे इथलं येणारं उत्तर कसं येणार आहे, मिनिमम येणार आहे. म्हणजे आहे त्याच गोष्टीमधून इथे काय केलंय, मिनिमम व्हॅल्यू मायनस केली आणि आहे त्याच व्हॅल्यूमधून इथे काय केले, मॅक्झिमम व्हॅल्यू मायनस केली. म्हणजेच रेडियस कमी केला की नॉर्मल रिएक्शन काय झाली, कमी झाली. लक्षात येत आहे ना मी काय सांगतोय ते. बघा जर तुमचा डिनॉमिनेटर बारका असेल तर ह्याचं उत्तर काय येणार आहे, उत्तर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हे आन्सर काय येईल, मॅक्झिमम येईल. म्हणजे एन मधून काहीतरी एम जी मधून काहीतरी मॅक्झिमम व्हॅल्यू मायनस केली म्हणजेच तुमची नॉर्मल रिएक्शन काय झाली, कमी. म्हणजेच रेडियस काय केला आपण, कमी केला तर नॉर्मल रिएक्शन सुद्धा काय होते, कमी. आता इथे बघा डिनॉमिनेटर मधली व्हॅल्यू मॅक्झिमम आहे, वाढवली आपण. जर रेडियस वाढवला तर इथलं उत्तर काय येणार आहे, कमी. मग इथलं उत्तर जर कमी जर झालं तर एम जी मायनस म्हणजे एम जी मधून आपण मिनिमम व्हॅल्यू मायनस केली म्हणजे हा जो येणारा एन बी आहे तो पण कसा असेल, मॅक्झिमम. म्हणजे रेडियस वाढवला नॉर्मल रिएक्शन वाढतोय, रेडियस कमी केला नॉर्मल रिएक्शन कमी होते. म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर आणि नॉर्मल रिएक्शन मधलं रिलेशन काय, डायरेक्टली प्रपोर्शनल. लक्षात येतंय, नॉर्मल रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ कॉन्व्हेक्स ब्रिज. आलं लक्षात. परत एकदा बघा, नॉर्मल रिएक्शन डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ द कॉन्व्हेक्स ब्रिज. लक्षात आलंय. मग जर नॉर्मल रिएक्शन डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ कर्वेचर असेल तर ह्या दोघांना कम्पेअर करा आणि मला उत्तर सांगा काय असेल. बघा काय असेल, करताय ना विचार तुम्ही, ओके. तर काय लक्षात आलं तुमचं, कुठे काय म्हणतोय, नॉर्मल रिएक्शन डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ कर्वेचर. मग कुणाचा रेडियस जास्त आहे, तर ह्या कॉन्व्हेक्स ब्रिजचा रेडियस ऑफ कर्वेचर मॅक्झिमम आहे ह्याच्यापेक्षा. म्हणजेच काय येणार आहे, तर एन बी इज, कारण की आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर ग्रेटर दॅन स्मॉल आर म्हणून इथे काही एन बी इज ग्रेटर दॅन एन जी. तर हे हा झाला तिसरा प्रश्न, ओके. तर बघा हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला येणारे प्रश्न आहेत. म्हणजे ह्या टाईपचा प्रश्न आय आय टीला विचारून झालेला आहे म्हणून मी ह्या टाईपचा क्वेश्चन जरा डिस्कस केला. थोडासा सिलेबसच्या बाहेर आहे पण तरीसुद्धा तुम्हाला कार मुव्हिंग अलॉंग ए कॉन्व्हेक्स ब्रिज अँड कॉन्केव्ह ब्रिज हे लक्षात आलेलं असेल. कॉन्व्हेक्स ब्रिजवर तुमची नॉर्मल रिएक्शन काय असते, लेस दॅन वेट. कॉन्केव्ह ब्रिजच्या बॉटमला काय असते, ग्रेटर दॅन वेट, ओके. आणि जर स्ट्रेट रोड असेल तर नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती असते, इज इक्वल टू वेट ऑफ द कार, ओके. तर ह्या पॉईंटमधला तुम्हाला सगळं कळालं असेल, ओके. तर बघा थोडासा हा व्हिडिओ रिवाईज करून बघा, इथे तुम्हाला नक्कीच कळालं असेल. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे, नॉर्मल रिएक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ कर्वेचर. तर हे तुम्ही एकदा रिवाईज करून बघा, व्हिडिओ सारखा सारखा पॉज करून बघा आणि त्याच्या नोट्स काढा. थँक्यू.